महालक्ष्मीचे अत्यंत प्रभावी कनकधारा या स्तोत्राची कथा श्रीमद आद्य शंकराचार्य गुरुगृही शिकत असतानाची ही गोष्ट आहे. एके दिवशी ते भिक्षा मागण्यासाठी एका निर्धन ब्राह्मणाच्या घरी गेले. अंगणात उभे राहून त्यांनी ओम भवती भिक्षांदेही असा घोष केला. तो आवाज ऐकून त्या घरातील ब्राह्मण स्त्री बाहेर आली. आचार्यांची तेजस्वी बालमूर्ती पाहून हा बालक तपस्वी महापुरुष आहे हे तिच्या लक्षात आले. त्याला भिक्षा घालण्यासाठी तिच्या घरात काहीही नव्हते. त्याला विनमुख पाठवणे तिला प्रशस्त वाटेना. पतीही बाहेर गेला होता. काय करावे तिला मोठा प्रश्न पडला. तिला आपल्या दारिद्र्याबद्दल तीव्र खंत वाटली. तेवढ्यात तिला अंगणामध्ये एक आवळा पडलेला दिसला. तो तिने उचलला, पदराने पुसला आणि आचार्यांच्या झोळीत टाकून त्यांना वंदन केले. आचार्यांनी त्या ब्राह्मणीचा मनोभाव जाणला. तिचे दारिद्र्य पाहून त्यांचे हृदय कळवळले. त्यांनी तिथेच उभे राहून अनन्य भावाने भगवती महालक्ष्मीची स्तुती केली. त्या स्तवनाने प्रसन्न झालेली महालक्ष्मी त्यांच्या सन्मुख साकार रूपात प्रकट झाली. त्यांनी महालक्ष्मीला नमस्कार केला आणि त्या गरीब ब्राह्मणीवर कृपा करण्याची विनंती केली. महालक्ष्मी म्हणाली, आचार्य, पूर्व पुण्याईशिवाय धन प्राप्त होत नाही हे आपण जाणता. या दाम्पत्याला पूर्व सुकृताचे पाठबळ नाही, मग ही धनवान कशी होणार? आचार्य म्हणाले, माते, ही ब्राह्मणी गरीब असली तरी मोठी भाविक आहे. पूर्व सुकृत नसले म्हणून काय झालं? तू माझ्यासाठी हिच्यावर कृपा कर. तू जगन्माता आहेस. या ब्राह्मणीची उपेक्षा करू नकोस. आचार्यांची ती कारुण्यपूर्ण विनंती ऐकून भगवती महालक्ष्मीने निजकृपेने त्या ब्राह्मणीच्या अंगणात सोन्याच्या आवळ्यांची वृष्टी केली आणि अशा प्रकारे त्या ब्राह्मण दाम्पत्याचे दारिद्र्य नष्ट होऊन ते धनाढ्य झाले. शंकराचार्य आणि महालक्ष्मीच्या कृपा प्रसादाने त्यांच्या धनावर राजा किंवा तस्कर यांची वक्र दृष्टी कधीच पडली नाही.